नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। पण 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 31 मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। आणि या 200च्या तेजीमुळे 31 मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता 31 मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात 100% येणार या ठिकाणी 200ची तेजी। पण 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 31 मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। आणि या 200च्या तेजीमुळे 31 मार्चपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, हा जो तुमच्या मनातील सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे। तर चला मग या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर। जर आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही 5200 पासून सध्याच्या कंडिशनला 5500च्या दरम्यान आहे। मग असं काय घडले की ज्याच्यामुळे आता 31 तारखेपर्यंत हरभऱ्याचा बाजारभाव 200 रुपयांनी वाढताना दिसणार, तर समजून घ्या। 2024चा विचार केला तर तूर आणि हरभऱ्याचा बाजारभाव उच्चांकी दरावरती होता, याच्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती। याला रोखण्यासाठी सरकारने जे 50% आयात शुल्क पिवळ्या वाटाण्यावरती होतं, तर या आयात शुल्काला त्या ठिकाणी रद्दबातल करून 0% केलं। याच्यामुळे आपण बघू शकतात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटाण्याची आयात झाली आणि कुठेतरी याच्यामुळे आपण बघू शकतात की तुरीचा बाजारभाव आणि सोबतच हरभऱ्याचा बाजारभाव देखील कोसळला। पण एक गोष्ट लक्षात घ्या की पिवळ्या वाटाण्यावरचं आयात शुल्क जे 50% वरून 0% करण्यात आलं होतं, याची तारीख होती 28 फेब्रुवारी 2025 आणि ही तारीख ओलांडली आणि सरकार सध्या कोणत्याही मनस्थितीत आणि परिस्थितीत दिसत नाही हे याला मुदत वाढ दिली जाईल। म्हणजे पुन्हा एकदा पिवळ्या वाटाण्यावरती 50% आयात शुल्क हे लागू झाले। आता याच्यामुळे झाले कसं की या ठिकाणी पिवळा वाटाणा जो आयात होत होता स्वस्तात, तो आता होणार नाही आणि याच्यामुळे देशामध्ये असणारा जो काही हरभरा आहे याला खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसेल आणि हा जो आधार आहे याच्यामुळे आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव 31 तारखेपर्यंत 200 रुपयांनी वाढताना दिसणार आहे। ही जी वाढ असणार आहे याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव जर 5200 ते 5500 या दरम्यान न राहता 5300 पासून 5700च्या दरम्यान जर स्थिरावला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको।
मग अशा परिस्थितीमध्ये आता हरभऱ्याची विक्री कधी करायची याच्याबद्दल साशंकता आहे. ज्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे त्यांच्यासाठी माझा सल्ला आहे की तुम्ही काय करायचं की ही 200ची तेजी आली की इथं हरभरा विक्री करू शकतात. आणि राहिला प्रश्न की भविष्यामध्ये तुम्ही जर थांबला समजा एक 3-4 महिने तर जून महिना ओलांडल्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव 100% 6,000 पार होताना दिसणार आहे. आता मग बघा तुम्हाला काय परवडते, सध्या विकायला जास्त परवडते का थांबायला, कारण प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे. पण एवढं खरं की 31 मार्चपर्यंत देशातील बाजारात हरभऱ्याच्या बाजारभाव 100% येणार, 200ची तेजी. मग या परिस्थितीमध्ये विचार करून निर्णय घ्या हीच आपणास कळकळीची विनंती. पण भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार हे सुद्धा 100% लक्षात ठेवा. तर भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.